ॲबेकॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी 1673ला चौलला आला होता. तर त्यावेळेस तो शिवाजी महाराजांच्या एका अधिकाऱ्याला भेटला. तर त्याला जाणून घ्यायचं होतं की तुमचे शिवाजीराजे कसे आहेत. अच्छा. तर त्या अंमलदाराने त्याला खूप महाराजांविषयी सांगितलं आणि ती जे सांगितलं त्याची ॲबेकॅरेंनी नोंद लिहून ठेवली त्याच्या डायरीत. ॲबेकॅरे असं म्हणतो की शिवाजी महाराज हे थोर योद्धे व मुत्सद्दी होतेच, पण त्यांनी दुर्ग बांधणीचा सुद्धा अभ्यास केला होता. पुढे असं म्हणतो की एखाद्या उत्कृष्ट स्थापत्य विशारदापेक्षाही शिवाजी महाराजांना दुर्ग बांधणीचं ज्ञान अधिक होतं. पुढं तो म्हणतोय की भारतात जी महत्वाची शहरं आहेत, जे ठिकाणे, जे रस्ते आहेत, त्याचं सगळे नकाशे शिवाजी महाराजांनी बनवून घेतले होते. बरं, तिथल्या वनस्पती, जंगल कोणते, त्यांची खडानखडा माहिती शिवाजी महाराजांना होती. शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंना एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र काही मोहिमेबद्दल नव्हतं लिहिलं. ते पत्र लिहिलं होतं एक किल्ला बांधायला. म्हणजे एखादा चित्रकार आपल्या अंगातील सगळे कलाकौशल्य वापरून एखादं मास्टरपीस कॅनव्हासवर उतरवतो, तर तसं शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला बांधून घेतला. बरोबर. जे त्यांच्या मनात जे जे दुर्गावर जे प्रयोग करायचे होते ते सगळे शिवाजी महाराजांनी राजगडावर केले. आणि ते जे प्रयोग सक्सेसफुल झाले ते नंतर दुसऱ्या किल्ल्यांवर शिवाजी महाराज केले. आज्ञापत्रात सुद्धा खूप सुंदर वाक्य आहे. रामचंद्र पंत अमर्त्य असं म्हणतात की औरंगजेबासारखा महाशत्रू स्वराज्यावर चालून आला. संपूर्ण 30-32 वर्ष तो या स्वराज्यात होता. त्याच्या प्रयत्नास असाध्य काय होते, परंतु राज्यात किल्ले होते म्हणून हे राज्य शिल्लक राहिले. म्हणजे गडकोट हे राज्याचं मूळ. गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थळे, गडकोट म्हणजेच आपले प्राणसंरक्षण. शिवाजी महाराजांनी जे वेगवेगळ्या गडकोटांना नावं दिली ती पण किती सुंदर आहे. म्हणजे सिंधू सागरास खुगीर घालणारा, पालन घालणारा तो सिंधुदुर्ग, प्रताप मिरवणारा प्रतापगड, तर मराठा आरमाराची विजयी पताका मिरवणारा तो विजयदुर्ग. अशी अनेक उदाहरणे आहेत शिवाजी महाराजांनी की स्वभाषेशी मिळती जुळती नावं. जोवर गडकोट असतील तोवर आपलं नाव चालल. आज्ञापत्रामध्ये रामचंद्र पंत अमात्य असं लिहितात की छत्रपती शिवरायांनी गडकोटांवरून स्वराज्य निर्माण केले. मंडळी, छत्रपती शिवराय हे फक्त मराठी जनांसाठीच नाही तर संबंध भारतीयांसाठीच हा एक अभिमानाचा आणि अस्मितेचा विषय आहे. छत्रपती शिवराय हे खऱ्या अर्थानं जागतिक कीर्तीचे महापुरुष होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजचा हा विषय शिवरायांच्या अनुषंगाने आपण का घेतोय, तर मला सांगायला आवडेल की बुक विश्वाच्या आपल्या या संवाद सत्रामध्ये आजपासून आपण एक नवीन मालिका सुरू करतोय, नवीन संवाद मालिका सुरू करतोय, आणि ती म्हणजे छत्रपती शिवरायांचे अज्ञात पैलू. आणि त्यातलाच एक महत्वाचा पैलू घेऊन आज आपण संवाद साधणार आहोत. आजचा आपला विषय आहे छत्रपती शिवराय आणि गडकोट. याच विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी गडकोटांचा अभ्यास असणारे डॉक्टर संग्राम इंदोरे सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टर साहेब, मी सगळ्यात पहिल्यांदा आपलं मनापासून स्वागत करतो. डॉक्टर संग्राम इंदोरे यांची एक मुख्य ओळख सांगायची म्हणजे ते व्यवसायानं पेशानं डॉक्टर आहेत. पुण्यात वाघोली इथं त्यांचं हॉस्पिटल आहे. पण त्या पलीकडे गडकोटांची भ्रमंती, गडकोटांचा अभ्यास हा त्यांचा छंदच जणू आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते या विषयामध्ये काम करतायत आणि सांगायला याचाही विशेष आनंद आणि अभिमान वाटतोय. गडकिल्ले आणि मी हे मराठीतलं पहिलं प्रॉफिटेबल पुस्तक डॉक्टर संग्राम इंदोरे यांनी लिहिलेलं आहे. त्याच्या हजारो प्रतींची विक्री झालेली आहे. मराठीतलं ते एक बेस्टसेलर पुस्तक ठरलेलं आहे. शिवरायांचे अज्ञात पैलू या आपल्या आजच्या मालिकेमध्ये पहिलं पुष्प गुंफण्यासाठी डॉक्टर संग्राम इंदोरे यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि पहिलाच प्रश्न डॉक्टर साहेब मला आपल्याला विचारायचा आहे की छत्रपती शिवरायांचा जेव्हा कधी आपण उल्लेख करतो तेव्हा छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्र यांचं एक घट्ट नातं आहे. आज महाराष्ट्राची जी काही निर्मिती झालेली आहे त्याचे संस्थापक छत्रपती शिवराय आहेत. आणि महाराष्ट्राचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा असा उल्लेख होतो. पण महाराष्ट्राची एक मुख्य ओळख अशी सांगितली जाते की दुर्गांच्या देशा. तर काय सांगाल, दुर्गांच्या देशा ही महाराष्ट्राची नेमकी ओळख का आहे? भारतात महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे की त्या राज्यात सगळ्यात जास्त गडकोट आहेत. आणि या महाराष्ट्रात पूर्वी सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव अशा अनेक राजवटी नांदून गेल्या. यातल्या पहिल्यांदा जर कुणी या भूमीत किल्ले बांधले असेल तर ते सातवाहन राजवटीने.
त्याच्यानंतर कोणत्या राजवटीचं जर मुख्यत्व नाव घेतलं जातं या किल्ले निर्मितीच्या प्रक्रियेत, तर ते शिलार राजवटीतील राजा भोज दुसरा. या शिलार राजा भोज दुसरा याने त्याच्या आधी जे होऊन गेले वाकाटक असू दे, चालुक्य असू दे, राष्ट्रकूट असू दे, यांच्यापेक्षा जास्त किल्ले या महाराष्ट्रात बांधले. म्हणजे अगदी साताऱ्याचा किल्ला, सज्जनगड किल्ला, वसंतगड किल्ला, पन्हाळा किल्ला, विशाळगड किल्ला, असे अनेक किल्ले या राजा भोज दुसरा याने या महाराष्ट्रात बांधले. त्याच्यानंतर जेव्हा देवगिरीच्या यादवांचा अल्लाउद्दीन खिलजीने पराभव केला, त्याच्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्र देश हा परचक्रात सापडला. म्हणजे महाराष्ट्रात मुस्लिम राजवटीचा उदय झाला. तरी अल्लाउद्दीन खिलजी नंतर इथं तुघलक आले, नंतर तुघलकानंतर बहमनी सत्ता आली. या सगळ्यांनी सुद्धा महाराष्ट्रात काही भुईकोट बांधले, काही गिरिदुर्ग बांधले. नंतर बहमनी राजवटीची शक्ल पडली. त्याच्यानंतर ज्या निर्माण झाल्या, आदिलशाही असू दे, निजामशाही असू दे, कुतुबशाही असू दे, यांनी सुद्धा इथं महाराष्ट्रात किल्ले बांधले. बरं. त्याच्यानंतर हे उत्तरेकडील जे मुघल आहेत त्यांनी सुद्धा महाराष्ट्रात किल्ले बांधले. अगदी म्हणजे भारतात जे व्यापारासाठी आले होते, इंग्रज असू दे, पोर्तुगीज असू दे, डच असू दे, अगदी आफ्रिकेतल्या ॲबेसिनियामधला सिंधी सुद्धा असू दे, म्हणजे परकीयांनी सुद्धा महाराष्ट्रात किल्ले बांधले. बरं. अशा प्रकारे महाराष्ट्र हा एकमेव प्रांत असा आहे भारतातला की जिथं वनदुर्ग आहेत, गिरिदुर्ग आहे, जनदुर्ग आहे आणि भुईकोट सुद्धा आहेत. वा. पण या किल्ले निर्मितीच्या प्रक्रियेवर जर सोन्याचा कळस, म्हणजे आपण म्हणतो ज्ञानदेव रचला पाया तुका झाला असे कळस, जर या दुर्ग निर्मितीच्या प्रक्रियेवर जर सुवर्ण कळस जर कोणी चढवला असेल तर तो निश्चित आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि मला एक आनंदाची गोष्ट असं तुम्हाला सांगायची वाटते की शिवाजी महाराजांनी फक्त किल्ले बांधले नाही, तर त्यांनी दुर्ग बांधणीचे, दुर्ग व्यवस्थेचे आणि दुर्ग संरक्षणाचे एक नवीन शास्त्र प्रचारात आणलं. त्यामुळं आजही शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर किल्ले येतात आणि किल्ले म्हटले की आपल्या डोळ्यासमोर शिवाजी महाराज येतात. वा, खूपच छान. मला तुम्हाला असं एक विचारायला आवडेल, म्हणजे तुम्ही आता गेली 15-17 वर्ष दुर्ग भ्रमंती करताय. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रातले जवळपास सगळेच किल्ले तुम्ही त्याला भेटी दिलेल्या असणार आहेत, दुर्ग भ्रमंती केलेली असणार आहेत आणि तुमच्या अभ्यासकाच्या नजरेतून त्या किल्ल्यांकडे पाहिलेलं असणार आहे. तर तुमच्या अभ्यासातून तुम्हाला नेमकं काय जाणवतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकोट यांच्यातला संबंध एक अभ्यासक म्हणून तुम्हाला कसा जाणवतो? खूप चांगला प्रश्न आहे. आता महाराष्ट्रात मी कोणत्याही किल्ल्याच्या, तुम्ही सुद्धा कोणत्याही किल्ल्याच्या पायथ्याशी जर गेलं तुम्ही, हो, आणि जर तिथल्या स्थानिकांना विचारलं की हा किल्ला कोणाचा, भले तो वाराड्यातला असू दे किंवा विदर्भातला किल्ला असू दे, पण शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचं इतकं सुंदर समीकरण झाले की भले तो किल्ला शिवाजी महाराजांनी जरी बांधला नसेल तरी तो स्थानिक तुम्हाला म्हणणार की हा किल्ला छत्रपती शिवाजीराजांचा. म्हणजे एवढंच शिवाजी महाराजांचं किल्ल्यांचं नातं आहे. म्हणजे महाराष्ट्राचा जो इतिहास आहे ना, तो पहिल्यापासून गड किल्ल्यांशी जोडलाय. बरोबर. या गड किल्ल्यांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल मांडणं अशक्य आहे. आणि या महाराष्ट्रातल्या गडकोटांना जर सगळ्यात पहिल्यांदा कुणी जगाच्या नकाशावर जर कोणी आणले असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. गोनीदांचं एक वाक्य खूप सुंदर आहे. गोनी दांडेकर असं म्हणतात की शिवचरित्रातून किल्ले वागळा शून्य उरल. म्हणजे एवढं शिवचरित्रात गडकोटांना महत्व आहे. आणि खरंच आहे ते. म्हणजे या शिवाजी महाराजांचा म्हणजे जगातला एकमेव राजा आहे की ज्याचा जन्म किल्ल्यावर झाला, ज्याचं बालपण किल्ल्यावर गेलं, ज्यांनी राजधानी किल्ल्यावर थाटली, ज्यांनी सगळ्या ज्या मोहिमा आखल्या, ज्या सगळ्या गनिमी काव्याची लढाई केल्या, त्या सगळ्या किल्ल्यांच्या आश्रयाने केल्या आणि शेवटचा श्वासही किल्ल्यावर घेतला. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत गडकोटांशी नाळ जुळणारा एकमेव राजा जर कोणता असेल इतिहासात तर तो छत्रपती शिवाजी महाराज. जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मधली कारकीर्द सुद्धा सगळी गड किल्ल्यांच्या अनुषंगानेच होती. कविभूषणांचं खूप सुंदर वाक्य आहे. कविभूषण असं म्हणतात की भूषण तोही सो राज विराजित राज, सो तो शिवराज विराजे, तो बल सो गडकोट हे गाजत, तू गडकोटनी केवल गाजे. म्हणजे हे राजा, तुझ्यामुळे हे राज्य शोभतंय आणि या राज्यामुळे तू शोभिवंत झालाय. तुझ्या पराक्रमामुळे हे गडकोट गाजत आहेत आणि या गडकोटांमुळे तू सुद्धा गाजत आहेस. किती अप्रतिम वर्णन आहे, खूप सुंदर. किती अप्रतिम वर्णन आहे. तुम्ही मगाशी आता बोलताना असा उल्लेख केलात की गडकोट हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग आहे आणि भूगोलाचा सुद्धा भाग आहे. मला त्याच संदर्भात असं विचारायचं आहे की स्वराज्याची जी स्थापना शिवरायांनी केली, अगदी त्याच्यामध्ये हे रयतेचं राज्य आहे, हे स्वराज्य आहे, तर त्या स्थापनेमध्ये या गडकोटांचा आणि मुख्यतः सह्याद्रीचा काय रोल होता, काय भूमिका होती असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्वाचा प्रश्न. सह्याद्रीचा रोल या लढ्यामध्ये सरसेनापती म्हणून आहे.
सरसेनापती म्हणून. सेनापती. म्हणजे शिवाजी महाराजांनी म्हणजे खुबीने वापर करून घेतला या सह्याद्रीचा. आता जगाच्या इतिहासात जेवढे महानायक होऊन गेलेत ना, त्यांनी ते ज्या भागातून आलेत त्यांचा यथोचित अभ्यास केलाय त्या पर्वताचा. शिवाजी महाराजाला अपवाद थोडी असणार. अगदी शिवाजी महाराजांनी सुद्धा इथल्या सह्याद्रीतील दुर्गम घाटवाटा, इथली उंच शिखरं, इथली सह्याद्रीतील नदी नाले, घनदाट जंगलं, याचा सगळ्याचा खूप सुंदर अभ्यास केला. शिवाजी महाराज सगळ्या प्रदेशाचे नकाशे करून ठेवायचे, असे नोंदीत आपल्याकडं. आणि हा सह्याद्रीचा प्रदेश आहे ना, म्हणजे खूप जे इंग्रज असू दे, पोर्तुगीज असू दे, यांनी सगळं सह्याद्रीबद्दल त्या काळात शिवकाळात वर्णन करून ठेवले. एक ग्रँडअप नावाचा इंग्रज अधिकारी आहे, तो त्याच्या पुस्तकात असं म्हणतो की इन अ मिलिटरी पॉइंट ऑफ व्ह्यू देर इज प्रॉबेबली नो स्ट्रॉंगर कंट्री इन द वर्ल्ड दॅन महाराष्ट्र. म्हणजे जर लष्करी दृष्ट्या विचार केला तर महाराष्ट्र एवढा मजबूत भूभाग जगात कुठे नाही. असं सहकारी एक कर्नल टोन नावाचा, तो सुद्धा असं म्हणतो की कंट्री म्हणजे महाराष्ट्र, राष्ट्र आहे ते वेगळं, म्हणजे हेच होतं. बरोबर. तर कंट्री सो स्ट्रॉंगली सिच्युएटेड इज अनकॉन्क्रेबल. म्हणजे हा प्रदेश इतक्या अवघड जागी आहे तर तो जिंकण्यास कठीण आहे. आणि शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं सह्याद्रीची मेन नाळ. त्यामुळं या सह्याद्रीच्या जोरावर आपण लाखोची फौज असलेल्या औरंगजेबाला सहज लढू देऊ शकतो. बरोबर. हे या प्रांताच्या जोरावर शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि या सह्याद्रीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या विरोधकांना नेस्तनाबूत केलं. खरं आहे. एक पत्र आहे, मला ते आवर्जून तुम्हाला सांगूशी वाटतं. अगदी 1663 साली शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील एका मुघल अधिकाऱ्याला एक पत्र लिहिलं होतं. अच्छा. ते पत्र फारसी भाषेत आहे. पण त्याचा आता मराठी अनुवाद आपल्याला शिवकालीन पत्रसंग्रहामध्ये पाहायला मिळतो. तर त्या पत्रात शिवाजी महाराज त्या दक्षिणेतील मुघल अधिकाऱ्याला मोठं पत्र आहे, पण मी त्यातल्या तुम्हाला 2-3 ओळीत सांगतो. हो. शिवाजी महाराज त्या पत्रात असं म्हणतात की माझ्या मायभूमीचे रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यावर आक्रमण करणारा मग तो कोणी असो कधीच यशस्वी झाला नाही. आणि अजून एक त्या पत्रामध्ये एक वाक्य खूप सुंदर आहे की आमच्या दुर्गम प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा सुद्धा नाचवणं कठीण आहे. म्हणजे तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही की आमची भूमी जिंकायची. जबरदस्त. मग अशा बाता कशाला मारता, असं शिवाजी महाराज त्या दक्षिणेतील मुघल अधिकाऱ्याला पत्रातून खडसं. हे सगळं शिवाजी महाराजांना सह्याद्रीवर त्यांचा जो आत्मविश्वास होता त्याच्यातून आपल्याला. आणि मला वाटतं गनिमी कावा हे जे युद्धतंत्र आहे ज्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा अभ्यास केला जातो, तर त्याच्यामध्ये सुद्धा सह्याद्रीची भूमिका खूप महत्वाची असणार आहे. मुघलांनी एका अर्थाने तो स्वराज्याचा सांगाती म्हणायला पाहिजे. सह्याद्री जो आहे नक्कीच तो मुघलांकडं अफाट लाखोचं घोडदळ होतं. हो. पण त्या घोडदळाचा सह्याद्रीतील डोंगराळ प्रदेशात शून्य उपयोग होता. बरोबर. आणि मुघलांचं जे पायदळ आहे ते सुद्धा इथं मोहिमा करायला घाबरायचं, कारण त्यांना वाटायचं की हे मराठी इथं जंगलात लपून बसले असतील, ते आपल्यावर हल्ला करतील आणि आपल्याला कापून काढतील. त्यामुळे मराठ्यांची एक प्रकारे मुघलांमध्ये दहशत होती या सह्याद्रीच्या जोरावर. सर, मला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा शिवरायांच्या गडकोटांचा किल्ल्यांचा विषय निघतो तेव्हा अगदी साल्हेरपासून ते दक्षिण दिग्विजयाचा विषय येतो, म्हणजे जिंजीपर्यंत महाराजांनी गडकोट जिंकले होते. किती ती संख्या साधारणतः 300-350च्या घरामध्ये? हजरतीस 360 किल्ले आहेत असं वर्णन आहे बखरींमध्ये. बरं. आणि या गड किल्ल्यांचे जे स्थापत्यकार होते, तर स्थापत्यकारांचा जेव्हा विषय निघतो तेव्हा रायगडाच्या बाबतीत विशेषतः सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर असा उल्लेख होतो. पण हिरोजी इंदलकरांसारखे अनेक असे स्थापत्यकार असणार आहेत त्या काळामध्ये, त्यांच्याविषयी आपण थोडक्यात बोलूया की हे स्थापत्यकार कोण होते नेमके? निश्चितच. आता शिवाजी महाराजांच्या पदरी हिरोजी इंदुलकर तर होतेच, पण या हिरोजी इंदुलकरांव्यतिरिक्त अजून भरपूर दुर्ग स्थापत्यकार शिवाजी महाराजांच्या पदरी होते. तुम्हाला मी त्यांची नावं सांगतो. शिवाजी महाराजांच्या पदरी हिरोजी इंदुलकर होते, आबाजी सोंदे होते, अर्जोजी यादव होते, रुद्राजी मस्का, मालाजी यादव, मायनाथ भंडारी, अगदी बाजीप्रभू देशपांडेंना सुद्धा शिवाजी महाराजांनी एक किल्ला बांधायला सांगितले. म्हणजे हे सगळे दुर्ग स्थापत्यकार शिवाजी महाराजांच्या पदरी होते. अजून एक मला तुम्हाला एक महत्वाची नोंद सांगावीशी वाटते, जे आपल्याला यादव दप्तरातून मिळते. बरं. त्या यादव दप्तरात असं म्हटलंय की शिवाजी महाराजांच्या पदरी तब्बल 18,000 माणसं दुर्ग निर्मितीसाठी होती. 18,000 लोक स्वराज्यात कामाला होती दुर्ग बांधणीमध्ये. बरं. आणि त्यामध्ये 9,000 हिरोजी इंदुलकरांच्या हाताखाली होते आणि 9,000 लोक हे अर्जोजी यादवांच्या हाताखाली होते. अशी महत्वपूर्ण नोंद आपल्याला यादव दप्तरातून मिळते. आता मी जे सांगितले वेगवेगळे दुर्ग स्थापत्यकार,
आता आपण प्रत्येकाचं सांगूया तुम्हाला. आबाजी सोनदेव नावाचे जे दुर्ग स्थापत्यकार आहे, त्यांनी कल्याणच्या खाडीच्या मुखाशी दुर्गाडी नावाचा पहिला जनदुर्ग बांधला. बरं. नंतर त्यांनी रायगडाचं सुद्धा बांधकाम केल्याचं नोंद आहे. त्यानंतर अर्जुजी यादव जे आहेत दुर्ग स्थापत्यकार, त्यांनी पन्हाळ्याचा जो समोरचा किल्ला आहे पावनगड तो बांधला. पावनगड. प्रतापगड सुद्धा अर्जुजी यादवांनी बांधला आहे. म्हणजे सभासद बकरीमध्ये असं सांगितलं की मोरोपंत पिंगळेंनी प्रतापगड बांधलाय, पण अर्जुजी यादवांनी प्रतापगड बांधला होता. आणि त्याचं बांधकाम पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना 5,000 रोनांचं बक्षीस दिलं होतं अर्जुजी यादवांना. अरे वा. शिवाय पन्हाळ्यावर, पन्हाळा शिवपूर्वकालीन किल्ला आहे, हो हो, पण पन्हाळ्याच्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं राजवाड्याचं बांधकाम करणारा रुद्राजी मस्का आणि मालाजी यादव या 2 दुर्ग स्थापत्यकारांना सुद्धा शिवाजी महाराजांनी 5,000 रोनाचं बक्षीस दिलं. बरं. हे सुद्धा नोंद आहे. ही माहिती बऱ्याच जणांना माहिती नसते. म्हणजे मला आपल्या दर्शकांना पण सांगायला आवडेल की हे अज्ञात पैलू आहेत वेगळे वेगळे. आणि आपण म्हणजे जेव्हा पन्हाळ्याचा पण जेव्हा विषय निघतो तेव्हा फक्त बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंड इतकाच इतिहास आपल्याला माहिती असतो. बरोबर. पण मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की हे जे स्थापत्यकार आहेत, तर या स्थापत्यकारांनी नेमक्या कोणत्या दृष्टिकोनातून ही बांधणी केली होती, किंवा या गिरिदुर्गाचे प्रकार नेमके काय होते, याविषयी आपण थोडक्यात बोलूया. हा, मी ते विषयाला सुरुवात करतो. पण एक बाजीप्रभू देशपांडेंवरून मगाशी मी बोललो तुम्हाला, हो, की आपल्याला बाजीप्रभू देशपांडे म्हटले की फक्त पावनखिंड आठवते. अगदीच. पण शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंना एक पत्र लिहिलं होतं. आणि ते पत्र काही मोहिमेबद्दल नव्हतं लिहिलं. ते पत्र लिहिलं होतं एक किल्ला बांधायला. म्हणजे खूप माहितीच नाही कोणाला, खूप हे म्हणजे असं अपरिचित आहे. हो. तर शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंना लिहिलेलं ते पत्र आजही उपलब्ध आहे, तुम्हाला पाहायला मिळत. बरं. ऐतिहासिक पत्रसार संग्रहामध्ये शिवकालीन पत्र संग्रह. तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडेंना असं म्हणतात की कासलोडगड नावाचा एक किल्ला हिरडस मावळामध्ये, तो गड ओस पडलाय, म्हणजे बेवारच झालं. थोडक्यात तिथं लक्ष नाही कोणाचं. तर तुम्ही तो किल्ला नव्याने वाचवा. अच्छा. शिवाजी महाराज पुढे त्यांना खूप सुंदर म्हणतात की शिवाजी महाराज म्हणतात की त्याचं नाव मोहनगड ठेवा. मोहनगड. किती सुंदर नाव आहे. आणि शिवाजी महाराजांनी त्या पत्रात पुढे असं सूचना केल्या छोट्या छोट्या बारीक सारीक, म्हणजे खूप महत्वाच्या आहेत. शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडेंना असं म्हणतात की पिलाजी भोसले आणि 25 लोक तुम्ही त्या किल्ल्यावर घेऊन जा आणि तिथल्या किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांसाठी तुम्ही घर बांधा. आणि ती घरं अशी बांधा की पावसाळ्यात लोकांना त्रास होणार नाही. नुसतं वरवर सजावटीसारखं तुम्ही घर बांधू नका, बांधकाम करू नका. आणि शिवाजी महाराज त्या पत्रात पुढं असं इतकी सुंदर सूचना देतात की किल्ला बांधून झाला तरच तुम्ही खाली उतरा आणि तुम्ही तो किल्ला चांगला बांधणार याची आम्हाला भरवसा आहे, खात्री आहे. वा. म्हणजे असं या महाराजांचं म्हणजे वेगळ्या दृष्टिकोन, म्हणजे वेगळी दृष्टी मी तुम्हाला सांगतो. बरोबर. की बाजीप्रभू देशपांडेने एवढं सुंदर पत्र त्यांना लिहिलं हे आपल्याला माहिती नसतं. अगदीच. मला याच अनुषंगाने आणखी एक त्यातला उपप्रश्न असा होता की ही जे काही गिरिदुर्ग होते यांचे नेमके प्रकार काय होते, किंवा यांच्या स्थापत्याची अशी वेगळी काही सौंदर्य दृष्टी अशी काही होती का, निश्चित. त्याबद्दल आपण थोडक्यात सांगा. आता संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिलाय. हो. तर त्याच्यात संभाजी महाराज असं म्हणतात की एकम शतम योधयती प्राकारस्तो धनुर्धरा शतम दश सहस्त्रानी तस्मत दुर्गे समस्रेत. म्हणजे दुर्गांच्या आश्रयाने एक जर योद्धा असेल तर तो 100 लोकांशी लढा देऊ शकतो. वा. आणि जर 100 लोक जर दुर्गाच्या आश्रयाने असतील तर ते 10,000 लोकांशी लढू शकतात. एवढं दुर्गांचं महत्व आहे. आणि या दुर्गांच्या प्रकारात सगळ्यात जर महत्वाचा कोणता जर दुर्ग असेल तर तो गिरिदुर्ग. म्हणजे बुधवचनामध्येच असं सांगितलं की सर्वेशामेव दुर्गानाम गिरिदुर्ग प्रशस्यते. म्हणजे सगळ्या दुर्गांमध्ये गिरिदुर्ग श्रेष्ठ. म्हणजे साहजिकच संभाजी महाराजांना माहिती होतं, शिवाजी महाराजांनीच त्यांना शिकवलं. मग शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभारताना सगळ्यात पहिल्यांदा जर लक्ष दिलं असेल तर ते गिरिदुर्गांकडे. अच्छा. आपण जर पहिला किल्ला जिंकला, तोरणा किल्ला जिंकला असं म्हणतो, तर या तोरणा किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी आजही तोरणा किल्ला चढायला अवघड आहे. म्हणजे एवढा दुर्गम जागी शिवाजी महाराजांनी तिथं झुंजार माची बांधली, बुधला माची बांधली. म्हणजे जो किल्ला चढायला इतका त्रास होतो, आता आजही झुंजार माचीवर उतरताना आपल्या नाके नऊ येते. आणि त्या झुंजार माचीवर एवढं अवाढव्य बांधकाम शिवाजी महाराजांनी कसं केले तो प्रश्न पडतो. हे खूप गंमतशीर उदाहरण तुम्हाला मी सांगतो. औरंगजेबाचा एक किल्लेदार होता, त्याचं नाव होतं हातम खान.
तर तो तोरणा किल्ला असा एकमेव किल्ला आहे की जो औरंगजेबाने लढून जिंकला. आणि तो किल्ला जिंकल्यानंतर तिथं हातम खान नावाच्या त्याचा जो होता माणूस, त्याला त्यांनी औरंगजेबाने किल्लेदारपदी नेमलं. बरं. आता किल्लेदारपदी नेमल्यावर खुश व्हायला पाहिजे हातम खान, हो. पदवी ना ती मोठी, अगदी. आणि एवढा तोरणासारखा मेन किल्ला त्याच्या हातात येतोय, तर त्यांनी खुश व्हायला पाहिजे होतं. पण तो जेव्हा तोरणा किल्ल्याला त्याने भेट दिली तेव्हा तो किल्ला पाहून घाबरून गेला. त्याने हातम खानाने त्याच्या गुरुला एक पत्र लिहिलं होतं त्यावेळेस. तर त्या पत्रात तो खूप म्हणजे हसू येतं ते पत्र ऐकलं. तर त्या पत्रात हातम खान त्याच्या गुरुला विनंती करतो की दैवाच्या विलक्षण तडाख्यामुळे मी आता तोरण्यात येऊन पडलोय. हे स्थळ तिटकारा करण्यासारखं आहे. अच्छा. म्हणजे हे स्थळ भूतांचं निवासस्थान आहे. म्हणजे काफर शत्रूच्या प्रदेशात इथं आपली लोक सापडतच नाही. आणि म्हणजे माझ्यासाठी, म्हणजे त्या हातम खान म्हणतो की माझ्यासाठी हा मूर्तिमंत कैद खानाचे, मूर्तिमंत कैद खानाचे. आणि तो गुरुला विनंती करतो की परमेश्वरा आणि तुम्ही माझ्यावर कृपा करा, मला पुन्हा इस्लामच्या मुलखात येण्यास मिळो, असं तो याचना करतो गुरुकडे. अच्छा. आणि अजून एक गंमतशीर म्हणजे त्याची ही इच्छा पूर्ण झाली नाही. पुढच्याच वर्षी मराठ्यांनी तोरणा किल्ल्यावर हल्ला केला आणि तो किल्ला जिंकून घेतला परत. आणि त्या लढाईत हातम खान मारला गेला. जेम डग्लस नावाचा इंग्रज अधिकारी पुढे तोरणा किल्ल्याला भेट दिली त्याने. तर तो तोरणा किल्ल्याबद्दल असं म्हणतो की इफ अ सिंहगड इज लायन देन तोरणा इज इगल नेस्ट. म्हणजे सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा गरुडाचं घरट आहे. अच्छा. म्हणजे जेम डग्लस असू दे, हातम खान असू दे, म्हणजे सगळी लोक म्हणजे शिवाजी महाराजांच्या दुर्गनीतीला एक प्रकारे शाबासकी देतात. अगदीच. म्हणजे हे मला नमूद करावंसं वाटतंय. आता हे तोरण्याचं उदाहरण झालं. राजगडवर सुद्धा मी हे सगळं पाश्चात्य लोक किंवा मुघलांचे जे इतिहासकार होते ते काय या किल्ल्यांबद्दल बोलले हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपले लोक तर आपल्याची स्तुती करणारच. अगदीच. पण शत्रू सुद्धा तुमच्या किल्ल्यांची स्तुती करतो, यासारखं चांगली गोष्ट नाही. अगदी खरं. आता राजगड, ज्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातली निम्मी वर्ष घालवली, म्हणजे 25 वर्ष शिवाजी महाराजांनी राजगडावर वास्तव्य केलं जवळपास. म्हणजे एखादा चित्रकार आपल्या अंगातील सगळे कलाकौशल्य वापरून एखादं मास्टरपीस कॅनव्हासवर उतरवतो, तर तसं शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला बांधून घेतला. बरोबर. म्हणजे त्यांच्या मनात जे जे दुर्गावर जे प्रयोग करायचे होते ते सगळे शिवाजी महाराजांनी राजगडावर केले. आणि ते जे प्रयोग सक्सेसफुल झाले ते नंतर दुसऱ्या किल्ल्यांवर शिवाजी महाराज केले. तर हा राजगड किल्ला जेव्हा पुढे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा राजगड किल्ल्याला जो वेढा पडला होता मुघलांचा, त्यावेळेस 2 इतिहासकार तिथं होते. बरं, मुघल इतिहासकार. अच्छा. एक मुघल इतिहास खाफी खान आणि दुसरा साकी मुस्तेद खान. खाफी खान आणि साकी मुस्तेद खान. बरं. तर तो खाफी खान असं म्हणतो की राजगड किल्ल्याचं मी काय वर्णन करू, काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार, जणू काय आकाशच पसरले. आणि या किल्ल्याच्या सगळीकडे डोंगराची रांग आहे, त्यामुळे या किल्ल्याला वेढा घालणं अशक्य आहे. त्यामुळे तुम्ही किती मोठा लाखोची फौज घालून वेढा घाला की या किल्ल्यापर्यंत रसद पोहोचवणं म्हणजे अशक्य आहे. असे मराठे कुठून रसद मिळवणारच या किल्ल्यानं, असं खाफी खान म्हणतोय. वा. दुसरा साकी मुस्तेद खान असं म्हणतो की हा किल्ला इतका उंच आहे, याचा घेरा 12 कोसांचा. 12 आणि इथं फक्त पावसाला वाऱ्याला वाट मिळू शकते. हो. म्हणजे असं राजगडाचं वर्णन केलंय. अगदी. आता राजगड झाला, तोरणा झाला, सगळ्यात महत्वाचा आता आपला राजधानीचा किल्ला रायगड. मला तो प्रश्न विचारायचाच होता की राजगडाचं इतकं तुम्ही विस्तृत वर्णन करून सांगितलं, तर राजगडाविषयी ऐकल्यानंतर मला एक असा प्रश्न पडतो की बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की महाराजांनी राज्याभिषेकासाठी किंवा राजधानीसाठी राजगडाऐवजी रायगडाची निवड का केली? म्हणजे राजधानी रायगडाविषयी आम्हाला जरा सांगाल की ती निवड महाराजांनी का केली असावी, काय दृष्टी असावी? त्या खूप महत्वाचा प्रश्न आहे. एक मी त्याला म्हणजे सुरुवात करण्यापूर्वी एक सांगतो महत्वाचं. शिवाजी महाराजांनी जे सगळे म्हणजे त्यांच्यावर जे शत्रू चालून आले सुरुवातीपासून, हो, तर एक सगळ्यात महत्वाचं शिवाजी महाराजांनी काम काय केलं की जे शत्रू चालून आले म्हणजे स्वराज्य आकारास येत असताना म्हणतो मी सुरुवातीच्या काळात, तर त्या सगळ्या शत्रूंना शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सीमेवरच थोपवलं. म्हणजे स्वराज्याच्या गाभाऱ्यात त्या फौजांना शिरू दिलं नाही. अच्छा. की जेणेकरून प्रजेला त्रास होणार नाही असं शिवाजी महाराजांनी काळजी घेतली. आता स्वराज्यावर जो पहिला हल्ला झाला तर तो फत्तेखान नावाच्या आदिलशहाच्या सरदाराचा. हो. कवी यशवंताचं खूप सुंदर काव्य आहे. कवी यशवंत असं म्हणतात की अमीन ठाणेदार शिरवळी सुभान मंगळच्या पोटात निपुटुनी त्याला निमिषात
फत्तेखानं दिला तडाखा पुरंदरच्या परिघात. पुरंदरच्या परिघात म्हणजे त्यावेळेस स्वराज्य नुसतं आकाराच येत होतं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या हात म्हणजे बोटावर मोजणे इतकी किल्ले होते शिवाजी महाराजांच्या ताब्यात. बरोबर. जेव्हा फत्तेखान चालून आला तेव्हा शिवाजी महाराजांनी स्वतः पुरंदरवर त्याला थोपून ठेवलं, म्हणजे पुरंदरच्या परिघात, आणि तिथं त्याचा बिमोड केला. बरोबर. नंतर फत्तेखान गेला, त्याच्यानंतर मेन अफजल खान चालून आला. अफजल खानला पण जेव्हा शिवाजी महाराजांनी तोंड दिलं तर ते नव्याने जावळीच्या मुलखात शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ला बांधून घेतला होता. बरोबर. आणि जावळी नुकतीच स्वराज्यात सामील झाली होती, तर त्यामुळं स्वराज्याची सीमाच होती प्रतापगड किल्ला. म्हणून अफजल खानाला बरोबर शिवाजी महाराजांनी युक्तीने खेचून आणलं प्रतापगडावर आणि तिथं त्याला मारलं. बरोबर. नंतर पुढं अफजल खानाला मारलं शिवाजी महाराजांनी. आता शिवाजी महाराजांचे आपण किल्ले कसे बांधले ते पाहिलं, किंवा पण एक महत्वाचं आहे, शिवाजी महाराज किती वेगाने हालचाल करायचं ते सांगतो तुम्हाला मी. अफजल खान जेव्हा चालून आला तेव्हा दोनच शक्यता वर्तवल्या जात होत्या, की एक तर शिवाजी महाराजांना तो मारणार किंवा कैद करून घेऊन जाणार. बरोबर. त्याचा वध होणार एक मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता त्या काळात. अगदीच. पण शिवाजी महाराजांनी ते सगळं खोटं ठरवलं, युक्तीने प्रतापगडावर त्याला बोलून घेतलं, तिथं त्याचा वध केला. आणि एखादा राजा एवढा अफजल खान म्हणजे विजापूरच्या आदिलशाच्या दरबारातला सगळ्यात बलाढ्य सेनापती, त्याला मारलं. आणि तो इतका म्हणजे अहंकारी होता अफजल खान. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. आपल्याला शिवाजी महाराजांची राजमुद्रा माहिती आहे, प्रतिपतचंद्र लेखे वर्धिष्णू विश्वनीता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही लोकांच्या कल्याणासाठी होती. बरोबर. या अफजल खानाची सुद्धा मुद्रा आहे. बरं. पण ती त्याच्या स्तुतीसाठी, फक्त त्याची आत्मस्तुतीसाठी. बरं. ती फारसी भाषेत आहे, की ते थोडक्यात सांगतो तुम्हाला, की गर अर्ज कुनद सिपहार अला पजला फजल अफजल अजहर मुलकी बजाय तसबी आवाज आहे अफजल अफजल. म्हणजे जर उच्च आकाशाने विचारलं की या जगात सगळ्यात उत्कृष्ट कोण आहे, तर देवदूत ईश्वराच्या स्तुतीऐवजी अफजल खानाची स्तुती करते. बापरे. म्हणजे एवढा त्याला अहंकार होता. तो विजापूरच्या आदिलशाच्या दरबारातून काय म्हटला, की चढे घोड्यानीशी शिवाजीला कैद करून आणतो. तर त्यानं विडा उचलला होता. शिवाजी महाराजांनी बरोबर त्याला युक्तीने प्रतापगडवर खेचून आणला आणि तिथं त्याचा वध केला. म्हणजे हे एक प्रकारचं एक सायकोलॉजिकल वॉर सुद्धा होता. म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या जरी आपण बघितलं तरी शत्रूला आपल्या प्रदेशात आणणं, त्या दुर्गम प्रदेशामध्ये आणलं, खूपच महत्वाची गडकिल्ल्यांची भूमिका. आणि सगळ्यात महत्वाचं मी समज सांगतो, एवढा कसलेला सेनापतीला मारले अफजल खानासारख्या. एखाद्या राज्याने आनंदोत्सव साजरा केला असता राजाने, पण शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाला मारलं. 11 नोव्हेंबरला शिवाजी महाराजांनी वाई जिंकली. बरोबर. त्याच्यानंतर कोल्हापूर जिंकलं आणि कोल्हापूर पन्हाळा मधली जी सगळी ठाणी आहेत ती सगळी शिवाजी महाराजांनी 18 दिवसाच्या आत घेतली. म्हणजे 10 नोव्हेंबरला खानाला मारलं आणि 28 नोव्हेंबरला शिवाजी महाराजांनी आदिलशहाचा दुसरा राजधानीचा गड म्हणजे पन्हाळा, सगळ्यात अवघड किल्ला होता जिंकायला, तो 18 दिवसाच्या आत खानाला मारून शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. आदिलशहाचं जे सैन्य पन्हाळ्यावर सगळं दापिल होतं, त्यांनी ते फक्त बातमीची वाट पाहत होते की शिवाजी महाराज कधी मारले जाणार. पण शिवाजी महाराजांनी त्यांना म्हणजे खानाची मृत्यूची बातमी नंतर गेली, पण त्याच्या आधी शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकून घेतला. बरोबर. म्हणजे एवढे त्वरेने शिवाजी महाराज हालचाल करायचे. मला वाटतं हा एक अज्ञात पैलू आहे. नक्कीच. अगदीच. आता पन्हाळा किल्ला सुद्धा नुकताच स्वराज्यात सामील झाला होता. आणि त्यानंतर जेव्हा महाराज पन्हाळ्याच्या आसपास होते तेव्हा सिद्धी जोहर महाराजांवर चालून आला. ती एक महत्वाची मोहीम होती महाराजांविरुद्धची. त्यावेळेस शिवाजी महाराज मुद्दाम पन्हाळ्यावर एक थांबले, कारण सिद्धी जोहरच्या फौजा स्वराज्यात घुसू नये म्हणून. आणि पुढे सही सलामतीने महाराज या पन्हाळ्याच्या वेड्यातून सही सलामत स्वराज्यात परतले. पण यानंतर जो मिर्झा राजे जयसिंह चालून आला मुघलांचा, तर तो हुशार होता. त्याने ओळखलं की शिवाजी महाराजांच्या ऐन स्वराज्यात जोपर्यंत आपण आपल्या फौजा घुसवत नाही तोपर्यंत महाराज आपल्याला शरण जाणार नाही. बरोबर. त्याने काय केलं, पुणे जहागिरीच्या प्रांतात सगळ्या त्याच्या फौजा आणल्या मिर्झा राजे जयसिंगांनी. आणि त्याने काय केलं, किल्ले तर तो वेढा घालून बसलाच होता पुरंदरला, पण त्यांनी स्वराज्यातली वेगवेगळी गावं आहेत ती जाळून उद्ध्वस्त करण्याचं सुरू केला. मग शिवाजी महाराजांना मग नाईलाजाने मग पुरंदरचा तह करावं लागलं. आणि त्यावेळी ज्या मिर्झा राजेच्या ज्या फौजा आहेत, मुघलांच्या फौजा आहेत, त्या अगदी राजगडाच्या पायथ्याशी पोहोचल्या होत्या. मग त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यातून बोध घेतला की राजगड हा आपल्यासाठी तेवढा सुरक्षित नाहीये.
मग सह्याद्रीच्या एक दुर्गम किल्ला राजगडापेक्षा अजून निवडणं गरजेचं आहे. आणि शिवाजी महाराज म्हणजे सभासद बखरीमध्ये खूप सुंदर सांगितले की राजधानीसाठी गड निवडताना शिवाजी महाराज रायगडाच्या पायथ्याशी आले. बरोबर. सभासद बखरीत खूप सुंदर सांगितले की राजा खासा जाऊन पाहता गड बहुत सखोट, चौथरपा गडाचे गडे तासल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही आणि धोंडा ताशीव एकच. दौलताबादचं उदाहरण देतात सभासद. बरं. दौलताबाद ही पृथ्वीवरचा चकोट गड खरा, परंतु उंचीने थोडका. दौलताबादच्या दशगुणी गड उंच, देखून बहुत संतुष्ट झाले राजे आणि बोलले तख्तास जागा हाच गड करावा. वा. म्हणजे रायगड हा सह्याद्रीच्या डोंगर रांगेंच्या पलीकडे आणि तो एकाकी डोंगर आहे आणि तोला सगळीकडून सह्याद्रीच्या डोंगर रांगेने वेढलंय. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही राजगड पहा, रायगड पहा, रायगडावर तुलनेने खूप जास्त सपाटी आहे. त्यामुळे राजधानीसाठी वेगवेगळी जी बांधकाम महाराजांना करायची होती ती रायगडावर शक्य होती. म्हणजे कोकणात त्याच्या तोडीचा दुसरा किल्ला नव्हता. एक आता मी जी मगाशी उदाहरण सांगितली तोरणाबद्दल किंवा राजगडबद्दल, पाश्चात्य इतिहासकारांची, आता रायगड सुद्धा बद्दल तुम्हाला उदाहरण देतो. मुघल इतिहासकार एक ईश्वरदास नागर, बरं, त्याने असं सांगितलं की कोकणात रायगडाच्या तोडीचा दुसरा किल्ला नाहीये. त्याला त्याच्याकडे जाण्यासाठी फक्त एकच वाट आहे आणि आसपास सगळे डोंगर आहे, त्यामुळे त्याच्या पायथ्याखाली सुरुंग लावून अवघड आहे. बरं, असं ईश्वरदास नागर म्हणतोय. इंग्रज अधिकारी सुद्धा राज्याभिषेकाला जे आले होते महाराजांच्या, हेनरी ऑक्झिंडन असू दे किंवा एक टॉमस निकल्स नावाचा एक ली फेबर पण एक पाश्चात्य होता. हा, तर आता मी थॉमस निकल्स तुम्हाला एक सांगतो. तर तो जेव्हा रायगड पाहायला आला होता तर त्यावेळेस तो असं म्हणतो की जिथं किल्ल्याला निसर्गतता अभेद्यता नाहीये, म्हणजे निसर्गता जिथं किल्ला बळकट नाही तिथं शिवाजी महाराजांनी 24 फूट उंचीचा एक तट बांधलाय आणि पुढे दुसरी तटबंदी बांधून 40 फुटावर हा किल्ला इतका अभेद्य केलाय की जर या किल्ल्यावर भरपूर धान्य पुरवठा असल्यावर हा किल्ला अख्ख्या जगाविरुद्ध लढा देऊ शकेल. अरे वा. म्हणजे पूर्ण जगाविरुद्ध लढा देऊ शकणार असा इंग्रजांचा वकील म्हणतोय टॉमस निकल्स. बरं, म्हणजे एवढं महत्व आहे रायगडाचं. आता एक हेनरी ऑक्झिंडन ते सुद्धा आले होते राज्याभिषेकाला. त्या हेनरी ऑक्झिंडन सुद्धा रायगडाबद्दल काय म्हणतो की हा किल्ला निसर्गता इतका दुर्गम आहे की त्याला अजून बळकट करण्याची गरजच नाही. आणि त्यांनी एक पुढचं वाक्य खूप सांगितलं की जोपर्यंत वरचा कोणी दागाबाजी करत नाही, फितुरी करत नाही, तोपर्यंत हा किल्ला जिंकण्यास कठीण अजिंक्य. वा. आणि तो अजून एक खूप सुंदर वाक्य म्हणतो की इथं फक्त शिवाजी महाराजांच्या मित्रांना प्रवेश मिळतो, शत्रू स्वप्न सुद्धा इथं प्रवेश करू शकत नाही. वा वा. एक अजून एक उदाहरण देतो. जॉन हेनरी ग्रेस नावाचा एक अजून एक इंग्रज अधिकारी होता, तर तो सुद्धा रायगड पाहायला आला होता. बरं. हा, तर त्यांनी त्यावेळेस मुंबई भेटीत एलिफंटा केव्स पाहिल्या होत्या, त्यानं तो रायगडला आला होता. तर तो जॉन हेनरी ग्रेस सुद्धा काय म्हणतो की विश्वातील सगळ्यात अभेद्य ठिकाण जर कोणते असेल तर ते म्हणजे रायगड किल्ला. वा. म्हणजे विश्वातलं सगळ्यात अभेद्य ठिकाण म्हणजे रायगड किल्ला. वा. आता हे झाले सगळे पाश्चात्यकार. हो, पण शिवाजी महाराजांच्या पदरी जे कविभूषण होते, कविभूषण रायगडाचं खूप सुंदर वर्णन केले. म्हणजे तो निसर्गता बळकट होता, शिवाजी महाराजांनी त्याला अजून बळकट केलं, पण तो किती ऐश्वर्य संपन्न होता ते कविभूषणांच्या काव्यातून आपल्याला कळतं. अच्छा. कविभूषण रायगडाचं वर्णन करताना असं म्हणतात की जापर साहित्यने शिवराज सुरेश की ऐसी सभा शुभ साजे, यो कवि भूषण जपत है की लखी संपत्ती को अलकापती लाजे, ज्यामध्ये 3 हो लोक की हो दीपती, ऐसो बडो गडराज विराजे, वारी पातालसी माची माही, अमरावती की छबी उपर छाजे. म्हणजे या रायगडावर शहाजी राजांच्या पुत्राची जी राजसभा आहे ती इंद्रसभेसारखी सजली. वा. म्हणजे साक्षात कुबेराला सुद्धा लाज वाटेल इथली संपत्ती पाहून. एवढं इथं थाटे, म्हणजे एवढी संपत्ती आहे. वा. आणि पूर्ण त्रिलोकात रायगडच झळाळतोय सुख संपत्तीने. आणि याची जी पाया आहे तो पाताळासारखा आहे, माची पृथ्वीसारखी आहे, आणि जो शिरोभाग आहे रायगडाचा तो इंद्राच्या ऐरावताप्रमाणे शोभतोय. काय सुंदर वर्णन. म्हणजे कविभूषण असू दे, हेनरी ऑक्झिंडन असू दे, टॉमस निकल्स असू दे, जॉन हेनरी ग्रेस असू दे, वांगल इतिहासकार
ईश्वरदास नागर असून नागर. सगळी रायगडाचे मुक्त कंठाने स्तुती गातात. मला वाटतं बुधभूषण मध्ये सुद्धा रायगडाचं वर्णन आलेलं आहे म्हणजे शिवराज्याभिषेकाच्या अनुषंगाने. आणि जेजुरीला मला वाटतं माझ्या असं वाचनात आलंय की जेजुरीला जेव्हा शिवाजी महाराजांची आणि शहाजीराजांची भेट झाली तेव्हाच रायगड ही राजधानी असावी अशी त्यांच्यात एक चर्चा झाल्याचा उल्लेख इतिहासकार करतात. डॉक्टर सर, आपण गिरिदुर्गांच्या विषयी बरंचसं बोललो, पण असा एक प्रश्न आहे की महाराजांनी कुठला भुईकोट किल्ला बांधला होता का? त्याबद्दल काय सांगाल? महाराजांनी फक्त एक भुईकोट बांधल्याचं उदाहरण आहे. तो म्हणजे एक किल्ला रायगडाच्या पायथ्याशी त्यांच्या स्वतःच्या आईसाठी शिवाजी महाराजांनी पाचाडला भुईकोट बांधला. कारण त्यावेळेस जिजाऊ महासाहेबांचं वय झालं होतं. त्यामुळे रायगडाची हवा त्यांना मानवणारी नव्हती. बरं. तेव्हा त्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी पाचाड, जे रायगडाचं पायथ्याचं गाव आहे, तिथं शिवाजी महाराजांनी एक भुईकोट बांधला. आणि या पाचाडच्या कोटाबद्दल मला अजून एक आवर्जून नोंद सांगूशी वाटतं तुम्हाला. अच्छा. जेव्हा संभाजी महाराजांची हत्या झाली तर त्यावेळेस मुघलांनी रायगड किल्ला जिंकून घेतला. साहजिकच पाचाडचा कोट सुद्धा मुघलांनी जिंकून घेतला. आणि या पाचाडच्या कोटात त्यावेळी मुघलांचा इतिहासकार खाफिकान मुक्कामाला थांबला होता पाचाडच्या कोटात. अच्छा. तर आता बघा, शत्रूचा इतिहासकार त्या पाचाडच्या कोटात आहे आणि त्यांनी लिहून ठेवलंय महाराजांविषयी. किती सुंदर नोंद आहे. मी तुम्हाला सांगतो की खापेखानाने असं लिहून ठेवलंय की या रायगडाच्या पायथ्याशी जे पाचाड गाव आहे तिथं उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासायची. तर शिवाजी महाराजांनी ती टंचाई दूर करण्यासाठी पाचाडच्या कोटात एक विहीर बांधली. असं खापेखान लिहितोय. अच्छा. आणि खापेखान पुढचं वाक्य खूप सुंदर आहे. खापेखानचं खापेखान असं म्हणतोय त्यांना, म्हणजे ते इतिहासात असं सांगतोय, नोंद अशी खापेखानची की आपण जसं आपल्या आईशी किंवा आपल्या बहिणीशी जसं बोलतो तसं शिवाजी महाराज त्या विहिरीवर पाणी भरणाऱ्या ज्या बाया आहेत त्यांच्याशी बोलायचे. वा. असा शत्रूचा इतिहासकार महाराजांविषयी बोलतोय. वा. तो अजून असं म्हणतोय की शिवाजी महाराज त्यांच्या ज्या बाया पाणी भरायला यायचे त्यांच्या मुलांना त्या ऋतूतली फळं सुद्धा भेट. म्हणजे कुठेतरी मी पाहिलंय, मला वाटतं सोलापूर साईडला की कुठेतरी याचं एक सुंदर शिल्प आहे की महाराज तिथं ती फळं खायला देतात त्या लहान मुलांची. आणि मला दर्शकांना हे सांगायला आवडेल की शिवाजी महाराजांची प्रतिमा ही फक्त एक लढवया राजा, एक पराक्रमी राजाशी ती तर आहेच आहे. म्हणजे महाराज हे महापराक्रमी होते, निश्चित युगप्रवर्तक होते, पण ते रयतेची काळजी घेणारे, त्यांच्याविषयी प्रेम आणि ममत्व दर्शवणारे एक कनवाळू राजे होते. मला वाटतं हे अज्ञात पैलू बऱ्याचदा बोलले जात नाहीत. आपण रायगडाविषयी बोललो आणि रायगडावरती तो राज्याभिषेकाचा सोहळा संपन्न झाला. तर असा एक प्रश्न आहे की त्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हाती घेतली होती. तर त्या मोहिमेमध्ये महाराजांनी असे कुठले किल्ले जिंकले किंवा बांधले का, म्हणजे दक्षिणेच्या भागामध्ये, त्याविषयी काय सांग? शिवाजी महाराजांनी त्यावेळी कर्नाटक प्रांत असू दे, तामिळनाडू प्रांत असू दे, यात बरेचसे किल्ले जिंकले आणि बरेचसे किल्ले नव्याने बांधले शिवाजी महाराजांनी. बरं. तर त्यात 2 मुख्यतः किल्ले मी तुम्हाला सांगतो उदाहरण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिंजीचा किल्ला त्यांनी जिंकला. आणि त्या जिंजी किल्ल्याची डागडुजी केली शिवाजी महाराजांनी. बरं. म्हणजे शिवाजी महाराज जिंकून त्याची डागडुजी केली. शिवाजी महाराजांना दूरदृष्टी होती. त्यांना माहिती होतं की कधी ना कधी औरंगजेब रायगडावर सुद्धा हल्ला करणार. मग त्यावेळेस दक्षिण भारतात एखादं सुरक्षित ठिकाण पाहिजे, जे की राजधानीचा उपयोग करता आला पाहिजे असं ठिकाण पाहिजे. बरोबर. तर त्या राजधानीच्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ल्याची डागडुजी केली. हा जिंजीचा किल्ला तब्बल 6 किल्ल्यांनी मिळून बांधलाय. आणि महाराजांनी इतकं सुंदर बांधकाम केलं जिंजी किल्ल्याचं, तर एक फ्रेंच वकील, जेसविट नावाचा एक वकील होता, तर तो ते बांधकाम पाहायला आला. तर त्या जेसविटला आश्चर्य वाटलं की त्याने असं लिहून ठेवलंय की मुळातच दुर्गम असलेल्या जिंजी किल्ल्याची शिवाजी महाराजांनी पुन्हा डागडुजी केली. पहिले तट पाडून दुसरे तट बुरुज इतके कौशल्याने बांधले की हे काम हिंदी लोकांचं वाटतच नाही. अरे हे काम युरोपियन लोकांचं वाटतं. अच्छा. असं जेसविट म्हणतोय. शिवाजी महाराज पुढे तो म्हणतोय की शिवाजी महाराजांनी नुसते तटबुरुज बांधले नाही, तिथं युद्धोपयोगी इमारती बांधल्या, तलाव खोदले, बांधले आणि सुरुंग लावून मोठमोठे दगड फोडले. म्हणजे सुरुंगाचा वापर केला. आणि सुरुंगाचा वापर करण्यावर अजून एक तुम्हाला मी नोंद सांगतो. शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाला गेले होते तर तिथे एक विल्यम लॉगहॉर्न नावाचा एक इंग्रज अधिकारी होते. बरं. तर त्या इंग्रज अधिकाऱ्याला शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलेलं आजही उपलब्ध आहे. तर त्या पत्रात शिवाजी महाराज त्याला असं विनंती करतात की
तुमच्याकडं जे सुरुंग लावून दगड फोडणारे लोक आहेत त्या काळात सगळे पाश्चात्य लोक करायचे, तर तसे लोक आम्हाला पाहिजे. आणि शिवाजी महाराज त्याला असं म्हणतात की आम्ही त्याला उत्तम वेतन देऊ, आमच्या पदरी ठेवू. आमच्याकडे लोक आहेत तसे, पण आता ते वेगवेगळ्या गडांवर काम करत आहेत. बरोबर, तुम्हाला आम्हाला नवीन लोक देणं. आणि शिवाजी महाराज दुर्ग बांधणीमध्ये कोणतीही कसूर ठेवायची नाही. पाश्चात्य लोकांची सुद्धा ते मदत घ्यायची. बरोबर, सिंधुदुर्ग जो पुढे आपण विषय घेऊच तो, सिंधुदुर्गवर जो दुर्ग बांधला शिवाजी महाराजांनी, त्याच्यात 100 गोवेकर पोर्तुगीज असल्याचा उल्लेख आहे त्या बांधकामात. बरं, गोवेकर पोर्तुगीज. आणि शिवाजी महाराज, एक मी गंमतशीर गोष्ट सांगतो तुम्हाला, की शिवाजी महाराज पाश्चात्य लोकांना आपल्याकडे घ्यायचे, प्रसंगी जास्त पैसे द्यायचे. अच्छा. त्यामुळं व्हायचं असं की इंग्रजांच्या पदरी जे त्यांचे लोक कामाला होते ते त्यांचा जॉब सोडून शिवाजी महाराजांकडे निघून यायचे. म्हणजे इंग्रजांनी असं पत्रात नोंद आहे की कामगार नवीन मिळणं तर अवघडच झाले, पण जे आहेत ते आपल्याकडे टिकत नाही आणि ते शिवाजी महाराजांकडे पळून जातात. अरे वा, कारण शिवाजी महाराज त्यांना जास्त पगार वेतन देऊ शकतात. असं. पण हे याला आपण अलीकडच्या काळामध्ये मनुष्यबळाचं, त्या संसाधनाचं व्यवस्थापन, म्हणजे ज्याला ह्युमन रिसोर्स ज्याला आपण म्हणतो, बरोबर, ते स्किल, ते कौशल्य महाराजांकडे होतं. मला तुम्हाला या अनुषंगाने आणखीन एक असं विचारायला आवडेल की महाराज हे सगळं जे काही स्थापत्य गडांचं व्हायचं, म्हणजे बांधणी व्हायची, डागडुजी व्हायची, तर यावर महाराज नियंत्रण कसं ठेवायचे? म्हणजे ते काय कधी असं इन्स्पेक्शन करायला जायचंय का? तशा काही नोंदी किंवा उल्लेख आहेत? बकरीत एक खूप नोंद छान आहे. बरं, ही शिवकाळात असं होतं की सूर्यास्त तर ते सूर्योदय, गडाचे दरवाजे बंद असायचे. सूर्योदयानंतरच गडाचे दरवाजे उघडले जायचे. मग एकदा पन्हाळ्याच्या दरवाजापाशी शिवाजी महाराज जाऊन, म्हणजे सूर्योदयाच्या रात्री गेले होते आणि त्यांनी तो दरवाजा उघडायला सांगितला होता. पण किल्लेदाराला माहिती होतं की महाराजांचीच आज्ञा आहे की सूर्यास्तानंतर गडचे दरवाजे उघडायचे नाहीत. त्यावेळेस महाराज त्याला म्हणतात की गनिम मागून चालून येतोय, तुम्ही दरवाजे उघडा. परंतु तरी किल्लेदार नकार देतो. तो म्हणतो की तुम्ही या दरवाजाच्या बाहेर थांबा, आम्ही काळजी घेतो, जो गनिम आलाय त्याला वेळेस थोपून धरतो, तुम्ही निश्चिंत असावं, तुमचीच आज्ञा आहे, त्यामुळे आम्ही उघडणार नाही. महाराज त्याला म्हणतात की मी तुला मग शासन करणार, तुला हे करणार. पण तरी तो म्हणतो तुम्ही जी शिक्षा देईल ती मान्य आहे, पण मी जोपर्यंत तुमचाच आदेश आहे तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही. आणि हे बकरीचा प्रसंग आहे, बकरीचं वर्णन आहे. आणि मग महाराज सूर्योदय झाल्यावर त्यांनी दरवाजा उघडतो. मग महाराज त्याला मग नंतर बक्षिसी देतात की तू माझं वचन पाळलंस. अजून एक उदाहरण देतो, ही झाली बकरीतली. पण शिवाजी महाराजचं एक अस्सल पत्र उपलब्ध आहे. तर त्या पत्रात मोरोपंत पिंगळे असं लिहितात की शिवाजी महाराज आता शिवपट्टणी आहे, शिवपट्टण राजगडचा पायथा, तर ते शिवपट्टणी किती दिवस मुक्काम करणार, तर ते लोहगड पाहायला जाणार आहे. आणि पुढं ते म्हणतात की ते एक तर पांडवगड पाहणार आहेत किंवा वैराटगड पाहणार आहेत. म्हणजे असं निश्चित नाही की ते लोहगडाकडे जाणार आहे की वैराटगड पाहणार आहे की पांडवगड पाहणार आहे. म्हणजे असं शिवाजी महाराज निश्चितच म्हणजे इन्स्पेक्शन, म्हणजे आणि ते अचानक दिलेली भेट दिली, या वर्णनात असं दिसतंय की भेट चालू आहे का नाही ते शिवाजी महाराज 100% पाहिजे. त्याचं काटेकोर निरीक्षण ते करायचं. अगदी. सर, आपण गिरिदुर्गाविषयी बोललो, एका भुईकोट किल्ल्याचाही तुम्ही उल्लेख केलात. थोडं आपण जलदुर्गाविषयी बोलूया. म्हणजे महाराजांनी आरमाराचा पाया घातला असं आपण नेहमी म्हणतो, आणि महाराज हे काही 12 मावळांचे फक्त राजे नव्हते, तर ते आरमाराचे पण राजे होते. म्हणजे तिकडच्या कोळी लोकांच्या मध्ये सुद्धा तो आमचा राजा आहे अशी एक भावना प्रबळ होती. तर त्याबद्दल नेमकं काय सांगावं? जलदुर्ग आणि आरमार याविषयी महाराजांची दृष्टी आणि दूरदृष्टी कशी होती? आज्ञापत्र या ग्रंथात खूप सुंदर वर्णन केलंय. बरं. तर आज्ञापत्रात असं म्हटलंय की आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच, आरमार म्हणजे स्वतंत्र राज्यांगच, राज्याचा अंग, राज्याचा अंग, राज्यांग. जैसे ज्यास अश्वबन त्याची पृथ्वी प्रजा. बरं, ज्याच्याजवळ अश्वाचं बळ आहे तो पृथ्वीवर राज्य करणार. तसेच ज्याचा आरमार त्याचा समुद्र. वा. ज्याचा आरमार त्याचा समुद्र. वा. त्यामुळं शिवाजी महाराजांनी पक्क केलं की आता आपण आरमार करायचं आपलं स्वतःचं. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा मी सांगितली गिरिदुर्गांची उदाहरणं. सह्याद्रीतील गडकोटांवर, गिरिदुर्गांवर शिवाजी महाराजांनी आपली मान पक्की केली. आणि नंतर सुरतेची जी लूट केली, तर त्यावेळेस प्रचंड धनराशी स्वराज्याच्या कोशागारात जमा झाली. मग या धनराशीतून काय करायचं, तर सागरी राजधानीला शोभेल असा शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायचं ठरवलं भर समुद्रात. आणि शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला.
बरं, एक महाराजांचं बांधकामाचं मी तुम्हाला एक पत्रातून सांगतोय किती महत्वाचं आहे. सिंधुदुर्ग किल्ला जो बांधला शिवाजी महाराजांनी 1664ला जो बांधकाम सुरू झालं, 3 वर्ष बांधकाम चाललं, 1667ला पूर्ण झालं. या बांधकामात तब्बल 500 पाथरवट म्हणजे दगड फोडणारे, 200 लोहार, 100 गोवेकर पोर्तुगीज आणि 3000 मजूर एकसारखे खपत होते. बरं, तब्बल 1 कोटीहून खर्च करून शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला. आणि सिंधुदुर्ग बांधकाम जे झालं त्या बांधकामाच्या पायात 5 खंडी शिसे ओतलं गेलं. म्हणजे ते आजही बांधकाम त्यामुळं भक्कम आहे असं. आणि शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना एक पत्र लिहिलंय सिंधुदुर्गच्या बांधकामाबद्दल. त्या पत्रातल्या प्रत्येक ओळीमधून आपल्याला लक्षात येतं की शिवाजी महाराजांचं किती लक्ष आहे त्या बांधकामावर. त्या पत्रात शिवाजी महाराज असं म्हणतात की आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले हे बरे जाणणे, अवघे काम चकोट करणे, पाया बहुत भला रुंद घेणे, पायात ओतण्यापायी शिसे पाठवायची व्यवस्था केली आहे, नीट पाहून मोजून माल ताब्यात घेणे. पुढं खूप सुंदर व मानतात शिवाजी महाराज की टोपीकार सावकार, इंग्रज, लबाडजार डोळ्यातील काजळ चोरून येतील तरी पत्ता लागू देणार नाही, हो तरी सावध असावे. शिवाजी महाराज पुढं असं म्हणतात की या गडावर सिंधुदुर्गवर गोडे पाणी हाताशी बहुत. तुम्ही सिंधुदुर्गावर गेले असाल तर तुम्हाला आत्ताही गेले तर तुम्ही पाहाल दूध भाव, साखर भाव, हो दही भाव अशी पाण्याची टाकी आहे. तर शिवाजी महाराज असं म्हणतात की गोडे पाणी हाताशी बहुत, पाण्याच्या ठावापायी वाळू साठवणे, ती वाळू 2-4दा भिजू देणे म्हणजे त्याचा खारटपणा धुतला जाईल, आणि ती धुतलेली वाळू बांधकामात वापरणे. एवढं बारीक सारीक शिवाजी महाराज हिरोजी इंदुलकरांना सांगतात. खूप वैशिष्ट्य आहे महत्वाचं. आता जसं या सूचना देतात, प्रेमळ भाषेत सूचना दिल्या सगळ्यात. अगदी एक दुसरा किल्ला जलदुर्ग महत्वाचा बांधला शिवाजी महाराजांनी, तो म्हणजे पद्मदुर्ग किल्ला. त्यावेळेस तो कुठं बांधलाय की जंजिरा किल्ल्यासमोर. जंजिरा किल्ला सगळ्यांना प्रसिद्ध आहे की जंजिरा म्हटल्यावर आपल्याला सिद्धी आठवतो. जंजिराचं सिद्धी क्रूर आहे. हो, त्यावेळेस असं म्हणले की जंजिऱ्याचं सिद्धी म्हणजे घरात जैसा उंदीर तसा शत्रू. म्हणजे स्वराज्याचा शत्रू होता. म्हणजे आपल्या घरात जसं उंदीर आपल्याला दिसत नाही पण तो त्रास देत राहतो, उपद्रव देत राहतो, तसं स्वराज्याच्या उदरातलं व्याधी म्हणजे सिद्धी. तर त्या सिद्धीला जेर करण्यासाठी त्याच्या उरावर शिवाजी महाराजांनी भर समुद्रात जंजिऱ्यासमोर पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला. आता तुम्ही आजही जंजिऱ्यावर गेले, तिथल्या आवडव्य तोफा पाहिल्या तर तुम्हाला आजही भीती वाटते तेवढ्या तोफा पाहून. म्हणजे अजस्त्र तोफा आहेत. तर त्या तोफांच्या माऱ्यापुढे, त्या तोफांपुढे टिकाऊ लागेल असा किल्ला बांधणं किती अवघड काम होतं ते महाराजांचे मावळे पूर्ण करत होते खरं पद्मदुर्गमध्ये. आणि त्यावेळेस जिवाजी विनायक सुभेदार नावाचा एक प्रभावळीचा सुभेदार होता. तर तो त्याच्यावर जबाबदारी दिली होती महाराजांनी की व्यवस्थित तिथं मान पोहोचला पाहिजे, बांधकामाचा जो पाहिजे तो. पण तो जिवाजी विनायक सुभेदार कामचुकारपणा करायचा, दिरंगाई करायचा, मान पोहोचवायला उशीर करायचा. म्हणजे जंजिऱ्याच्या समोर एवढं अवघड काम होतंय आणि हा जिवाजी विनायक सुभेदार कामचुकारपणा करतोय. महाराजांना सहन नाही झालं, कारण त्यांचे लोक जीव धोक्यात घालून बांधकाम करतोय आणि हा दिरंगाई करतोय. महाराजांनी त्या जिवाजी विनायक सुभेदाराला एक पत्र लिहिलंय. ते पत्र सुद्धा उपलब्ध आहे, शिवकालीन पत्र संग्रह मध्ये आहे ते पत्र. महाराज त्या जिवाजी विनायक सुभेदाराला असं म्हणतात की जिवाजी विनायक सुभेदार तरी पद्मदुर्ग वसून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली आहे. पद्मदुर्गी हपशी चौफेर जेर करत असतील आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल, एवढी हरामखोरी तुम्ही कराल, नकळे हपशियांनी काही देऊन तुम्हाला त्यांचे चाकर केले असेल तरी ऐशा चाकरास ठाकेटीक केली पाहिजे. ब्राह्मण म्हणून कोण मुलायजा करू पाहतो, या उपरी बोबाटालिया तुमचा मुलायजा केला जाणार नाही. गनिमाचे चाकर गनीम असे जाणून बरा नतीजा तुम्हास पावेल, ताकीद नसे. महाराजांनी त्याला सक्त भाषेत ताकीद दिली आणि पद्मदुर्गाचं बांधकाम पूर्ण करून घेतलं. म्हणजे महाराज कोणतेही कामचुकारपणा सहन करायचे नाही गडकोटात. आता सिंधुदुर्ग बांधला, पद्मदुर्ग बांधला, तसंच सुवर्णदुर्ग किल्ला बांधला, खांदेरी किल्ला बांधला, कुलाबा, असे वेगवेगळे जलदुर्ग शिवाजी महाराजांनी बांधले. आता एक महत्वाचं सांगायचं राहिलं, दुर्गाडी नावाचा किल्ला बांधून शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या आरमाराचा पाया रचला. आता
मराठ्यांना म्हणजे शिवाजी महाराजांकडे ते तंत्र नव्हतं जहाज बांधायचं. मग ते तंत्र त्यावेळेस कोणाकडे होतं? पोर्तुगीजांकडे होतं. परकीयांकडे. सागरात म्हणजे समुद्रात प्रवेश करायचा ओढीने तर पोर्तुगीजांची परवानगी लागायची. बरोबर. त्यांचा कर भरावा लागायचा, तर आपल्याला समुद्रात परमिशन मिळायची होडी न्यायला. शिवाजी महाराजांनी 1657च्या सुमारास कल्याण जिंकलं. बरं. आणि कल्याणच्या खाडीच्या मुखाशी आबाजी सोनदेव यांना शिवाजी महाराजांनी आज्ञा केली की तुम्ही तिथे एक किल्ला बांधा. आणि मग त्यानंतर आबाजी सोनदेवांनी तिथं दुर्गाडी नावाचा किल्ला बांधला. दुर्गाडी. आता या कल्याणच्या खाडीच्या मुखाशी शिवाजी महाराजांनी लढाऊ गलबत तयार करण्याचा कारखाना सुरू केला. बरं. आणि मदत घेतली ती पोर्तुगीजांची. तर रुईन लाईनताव विएगिश आणि फेरनाव विएगिश लाईनताव असे 2 पितापुत्र यांची निवड केली शिवाजी महाराजांनी. युरोपियन. पोर्तुगीज. आणि त्यांच्या हाताखाली त्यांचेच 340 पोर्तुगीज कामगार ठेवले. बरं. आणि या लोकांकडून शिवाजी महाराजांनी लढाऊ गलबत बांधायचं सुरू केलं. वा. आता शिवाजी महाराज हे काम सुरू केलं तर ती बातमी निश्चितच गोव्याचा जो पोर्तुगीज मेन आहे व्हाईसरॉय त्याला जाणारच. आणि ती गेलीच. आणि मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची की 1657 पर्यंत शिवाजी महाराजांना अशी स्वतःची वेगळी ओळख नव्हती. त्यांना शहाजी राजांचा मुलगा असंच संबोधलं जाईल. बरोबर. तर त्यावेळेस गोव्याचा जो मेन व्हाईसरॉय त्यांनी त्यांच्या राजाला पत्र लिहिलंय. तर त्या पत्रात असं म्हणतोय की तो की शहाजी राजाच्या मुलाने वसई कडचा प्रदेश आणि चौलकडचा प्रदेश जिंकलाय आणि तो बलवान होत चाललाय. आणि त्याने वसई तालुक्यात कल्याण असू दे, भिवंडी असू दे, पनवेल असू दे, इथल्या बंदरांमध्ये लढाऊ गलबत बांधण्याचा कारखाना सुरू केलाय. बरं. त्यामुळं आपल्याला आता सावध असायला भाग पडलं पाहिजे. त्यामुळं त्याच्या ज्या गलबतांना समुद्रात आपण उतरू द्यायचं नाही. अच्छा. असं गोव्याचा पोर्तुगीज त्यांच्या राजांना म्हणतो की तुम्ही आज्ञा करा तशी. आणि मग जो मेन त्यांचा राजा आहे पोर्तुगालचा, तर त्याने पत्र लिहिलं की या लोकांनी ताबडतोब शिवाजी महाराजांकडे जे कामाला थांबले त्यांनी आपलं काम सोडून परत यायचं. आणि तो आदेश मिळतात शिवाजी महाराजांच्या जे पदरी जे लोक होते पोर्तुगीज ते काम सोडून रात्रीत निघून गेले. पण तोपर्यंत महाराज हुशार होते. महाराजांच्या लोकांनी ते काम शिकलं होतं, लढाऊ गलबत कशी तयार करायची. आणि पुढे महाराजांनी एक आवर्जून सांगावीशी गोष्ट वाटते की ज्या राजाकडे स्वतःचं आरमार नव्हतं, भारतात कोणत्याही हिंदू राजाने, म्हणजे त्यावेळेस हिंदू धर्मात अशी हे होते की समुद्र प्रवास निषिद्ध मानला जायचा, सिंधुबंदी होती. तर त्या राजाने जगाच्या इतिहासात आजवर कोणत्या राजाने बांधले नसतील तेवढे जलदुर्ग भर समुद्रात बांधले. वा. हे एकमेव जगाच्या इतिहासातील राजा की शिवाजी महाराज की ज्याने सगळ्यात जास्त जलदुर्ग बांधले. वा. जेम डग्लस नावाचा इंग्रज अधिकारी त्यावर खूप सुंदर बोलतो. तर तो असं म्हणतो की इट वॉज अ ग्रेट मर्सी दॅट शिवाजी वॉज नॉट अ सी मॅन, अदरवाईज ही माइट हॅव स्वेप्ड द सी ॲज ही डीड द लँड विथ बेसम ऑफ डिस्ट्रक्शन. म्हणजे याचा एक अर्थ सांगतो तुम्हाला मी की शिवाजी महाराज जन्मता खलाशी नव्हते, ही परमेश्वराची कृपा झाली आपल्यावरती. नाहीतर जमिनीप्रमाणे समुद्रावर सुद्धा त्यांची सत्ता गाजवली असते. इंग्रज अधिकारी असं म्हणतोय. त्यामुळं मराठ्यांच्या आरमाराचा पाया नाही, पूर्ण भारताच्या आरमाराचा पाया शिवाजी महाराजांनी रचला. अगदी खरं आहे. मला असंही आपल्याला एक विचारायचं आहे, म्हणजे तुम्ही जे बोलताय ते खूपच इंटरेस्टिंग आहे. पण असा एक प्रश्न मनामध्ये येतो की महाराज स्वतः सुद्धा स्थापत्यकार होते का गड किल्ल्यांचे? निश्चितच. आता जो माणूस एवढे अवाढव्य बांधकाम करतोय तो स्वतः उत्कृष्ट दुर्ग स्थापत्यकार असणार. हो. आणि मी याबद्दल एक नोंद आवर्जून सांगावीशी वाटते. ॲबे कॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी 1673 चौलला आला होता. बरोबर. तर त्यावेळेस तो शिवाजी महाराजांच्या एका अधिकाऱ्याला भेटला. तर त्याला जाणून घ्यायचं होतं की तुमचा महाराज म्हणजे तुमचे शिवाजीराजे कसे आहेत. अच्छा. तर त्या अंमलदाराने त्याला खूप महाराजांविषयी सांगितलं आणि ती जे सांगितलं त्याची ॲबेकॅरेंनी नोंद लिहून ठेवली त्याच्या डायरीत. ॲबेकॅरे असं म्हणतो की शिवाजी महाराज हे थोर योद्धे व मुत्सद्दी होतेच, पण त्यांनी दुर्ग बांधणीचा सुद्धा अभ्यास केला होता. बरं. असं ॲबेकॅरे लिहिलंय. आणि ॲबेकॅरे पुढे असं म्हणतो की एखाद्या उत्कृष्ट स्थापत्य विशारदापेक्षाही शिवाजी महाराजांना दुर्ग बांधणीचं ज्ञान अधिक होतं. वा. असं ॲबेकॅरे म्हणतोय. पुढं तो म्हणतोय की शिवाजी महाराजांना नुसतं दुर्ग बांधणीचं ज्ञान नव्हतं, तर भारतात जी महत्वाची शहरं आहेत
जे ठिकाणे जे रस्ते आहेत, त्याचं सगळे नकाशे शिवाजी महाराजांनी बनवून घेतले होते. बरं, तिथल्या वनस्पती जंगल कोणते त्यांची खडानखडा माहिती शिवाजी महाराजांना होती, असं या बेगारे नावाचं म्हणतोय, फ्रेंच प्रवासी म्हणतोय. वा वा. आणि त्यामुळं शिवाजी महाराजांना गडपती म्हणतात. आता समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन असं केलं की नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. तर गडपती शब्द समर्थांनी वापरलाय. समर्थांच्या म्हणजे महाराजांच्या समकालीन शिवभारत नावाचं काव्य कवी परमानंदांनी शिवभारत हो भारत, तर त्या शिवभारतात सुद्धा महाराजांचा उल्लेख करताना कित्येक जागी असं सह्यपती म्हटलंय महाराजांना, शैलपती म्हटले. अच्छा, अशी. आता मी कविभूषणांचाही 2-3 वेळा उल्लेख केला तुम्हाला. कविभूषण सुद्धा महाराजांचं वर्णन करताना गडपाल, गडपती असं म्हणतोय. गणपती. कविभूषणांचा एक छंद आहे. कविभूषण असं म्हणतो की दख्खन के सब दुर्ग जीती, दख्खन के सब दुर्ग जीती, दुर्ग सहाय विलास, शिवसेवक शिव गडपती किंवा रायगड वास. वा. म्हणजे दख्खनातले सगळे किल्ले जिंकून या गडपतीने, या शिवाजी महाराजांनी रायगडावर आपलं वसतिस्थान केलं. वा. म्हणजे गणपती असू दे, सह्यपती असू दे, शैलपती असू दे, दुर्गपती असू दे, ही सगळी विशेषणं जर कोणत्या राजाला शोधून दिसणारी असतील तर ती फक्त आपल्या शिवाजी महाराजांना. वा वा. विशेषणावरून मला असा एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की गडांची नावं जरी आपण पाहिली, महाराजांनी जे काही गड बांधले, जिंकले, त्यांची डागडुजी केली, त्यांची नावं सुद्धा किती अशी अर्थपूर्ण नावं आहेत. म्हणजे प्रतापगड, सिंधुदुर्ग, अगदी प्रत्येक गडाचं नाव आपण घेऊया. नामकरणाचं काही एक वेगळं मर्म होतं का त्यांना गवसल्या? आता आपण पाहतो की आज आपण म्हणतो की मराठी भाषा वाचली पाहिजे, हो, पण आपण प्रयत्न करतो का? की निश्चित नाही करत. तर मराठी भाषेचा विकास म्हणजे अजून वाढवण्यासाठी मराठी भाषेवर सगळ्यात जास्त महत्वाचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवरायांनी, शिवाजी महाराज. अगदीच शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश मराठीत आणला. त्यांचे जे अष्टप्रधान होतं, आधी पेशवा ही पदवी असायची, शिवाजी महाराजांनी पेशवा ही पदवी बदलली, त्याला प्रधान केलं. प्रधान. वाकणवी सूप म्हणून असायचे, त्याला मंत्री केलं. मंत्री. सुरनीस ही पदवी होती, महाराजांनी त्याला सचिव नाव ठेवलं. म्हणजे राज्यकारभारात सुद्धा ही नावं बदलली महाराजांनी, पूर्वांपार जे चालत आलेली. बरोबर. शिवाय शिवाजी महाराजांनी जे वेगवेगळ्या गडकोटांना नावं दिली ती पण किती सुंदर आहे. म्हणजे सिंधू सागरास खुगीर घालणारा, पालन घालणारा तो सिंधुदुर्ग. प्रताप मिरवणारा प्रतापगड. वा. इव्हन आपलं व्याघ्रगड म्हणजे वासोट्याचा किल्ला तुम्ही पाहिला किल्ला, तो आजही घनदाट जंगलात आहे, तिथं वाघांचा मुक्त संचार आहे. तर ते वासोट्याला व्याघ्रगड केलं. तोरणाचा जो प्रचंड विस्तार आहे त्याच्यावरून नाव प्रचंडगड केलं. विजयदुर्गचं नाव आधी घेरिया होता, तर मराठा आरमाराची विजयी पताका मिरवणारा तो विजयदुर्ग. म्हणजे प्रत्येक चावणचा किल्ला प्रसन्नगड नाव ठेवलं, हडसरचा किल्ला आहे त्याला पर्वतगड नाव ठेवलं, रांगणाचा जो किल्ला आहे त्याचं नाव प्रसिद्धगड ठेवलं. अशी अनेक उदाहरणे आहेत शिवाजी महाराजांनी की स्वभाषेशी मिळती जुळती नावं जी असं सांगितलं की जोवर गडकोट असतील तोवर आपलं नाव चालेल. म्हणजे स्वधर्म, स्वदेश यासोबत स्वभाषा, भाषेचं महत्व आणि अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे. मला वाटतं महाराजांच्या मधला हा भाषाप्रेमी प्रत्यक्ष कृतीशील होता. फक्तच भाषेचं म्हणजे भाषणापुरतं आणि एखादा ठराव पास करण्यापुरतं भाषाप्रेम नक्कीच नव्हतं. निश्चितच. एक राजा असतो तर राजाला राज्यकारभार सांभाळायचा असतो, प्रजेला जगवायचं असतं, प्रजेची अनेक अंगाने काळजी घ्यायची असते, तेव्हा अर्थशास्त्र आणि अर्थनियोजन खूप महत्वाचं असतं. तर इतक्या गड किल्ल्यांची, गडकोटांची व्यवस्था, बांधणी, डागडुजी, त्यासाठी एक वेगळा खर्च महाराजांचा होत असणार आहे. तर महाराज या सगळ्याचं नियोजन कसं करत असावेत हा एक प्रश्न पडतो. आणि अजूनही त्याच्यातलाच एक उपप्रश्न असा आहे किंवा पोटप्रश्न असा आहे की इतका खर्च करून, इतकी ही सगळी डागडुजी करून या सगळ्याचं फलित काय हाती लागत असेल, काय वाटतं तुम्हाला? निश्चितच हा जो प्रश्न तुम्हाला पडलाय तोच प्रश्न महाराजांच्या मंत्र्यांना सुद्धा पडायचा. मंत्र्यांना म्हणजे अष्टप्रधान मंडळाला. बरं. 1671 सालचं एक पत्र आहे. बरं. महाराजांनी गडकोटांवर स्वराज्यातल्या तब्बल 1,75,000 खर्च केल्याची नोंद आहे. बरं. 1,75,000 होऊन तर त्यातले 50,000 फक्त रायगडावर, नंतर बाकी सिंहगड असू दे, पुरंदर असू दे, प्रतापगड असू दे, सुवर्णदुर्ग असू दे, विजयदुर्ग असू दे, लोहगड असू दे, विसापूर, हे वेगवेगळे जे किल्ले आहेत, बरं, प्रत्येक किल्ल्यांवर महाराजांनी खर्च केलाय, तर ते पत्रात नोंद आहे. अच्छा. आणि हा सगळा खर्च महाराज करायचे.
तर त्यांच्या मंत्रिमंडळाला आश्चर्य वाटायचं की महाराज एवढं खर्च का करतात. मग तो बकरीद प्रसंग सांगितलाय की शिवाजी महाराज सदरेवर बसलेले असतात आणि समोर त्यांचे जे मंत्री मोरोपंत असू दे, निराजीरावजी मुजुमदार असू दे, आणि ते महाराजांना धीर धरून म्हणजे हिंमत करून विचारतात की किल्ल्याच्या इमारतीस पैका फार लागतो, लोकांचा खर्च वाढतो, तर त्यावर काही तुम्ही उपाय करा. शिवाजी महाराज त्यांच्याकडे बघतात, म्हणजे असं हसतात, मंदस्मित करतात, आणि शिवाजी महाराज त्यांना म्हणतात की आपणास धर्मस्थापना व राज्य संपादन करणे आहे, आणि जे काही करणार आहोत ते सगळं किल्ल्यांमुळे शक्य आहे. दिल्ली श्वरासारखा म्हणजे औरंगजेबासारखा शत्रू आज उरावर आहे. तो जरी दक्षिणेत चालून आला तरी हजरतीस नवे जुने 360 किल्ले आहेत. यातला एक एक किल्ला एक एक वर्ष जरी लढला तर औरंगजेबाची सगळी उमर गुजरून जाईल. म्हणजे औरंगजेब हे स्वराज्य जिंकूच शकत नाही. हे किती महत्वाचं आहे. पुढच्या दुसऱ्या बकरीत असं सांगितलं की जैसा कुळंबी शेतास माळा घालून शेताचं रक्षण करतो, जहाजास तारवास जशी खिळ्यांमुळं मजबूती येते, बरोबर, तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची. आज्ञापत्रात सुद्धा खूप सुंदर वाक्य आहे. रामचंद्र पंत अमर्त्य असं म्हणतात की औरंगजेबासारखा महाशत्रू स्वराज्यावर चालून आला, संपूर्ण 30-32 वर्ष तो या स्वराज्यात होता. त्याच्या प्रयत्नास असाध्य काय होते, परंतु राज्यात किल्ले होते म्हणून हे राज्य शिल्लक राहिले. म्हणजे गडकोट हे राज्याचं मूळ. गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थळे, गडकोट म्हणजेच आपले प्राणसंरक्षण, असं रामचंद्र पंत त्यांनी म्हटलंय. आणि या गडकोटांच्या जोरावर शिवाजी महाराजांनी तर महत्व जाणलं होतं, पण त्यांच्या सेनापतींना सुद्धा महत्व कळलं होतं गडकोटांचं. एक मी तुम्हाला उदाहरण देतो प्रतापराव गुजरांचं. आता प्रतापराव गुजर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर फक्त काय येतं की वेणात मराठे वीर दौडले सांगतात. तर ते मेलोन कानांशी त्यांनी युद्ध केलं, त्याच्यात ते मारले गेले. पण या प्रतापराव गुजरांनी सुरतच्या इंग्रज अधिकाऱ्याला एक पत्र लिहिलं होतं, ते बरं माहितीच नाही. म्हणजे महाराजांनी जेव्हा पहिल्यांदा सुरत लुटली त्यावेळेस कुणी स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता की सुरत कोण हमला करू शकतं सुरतेवर. म्हणजे सुरत हे मुघलांचं महत्वाचं शहर. हो, सुरतेला औरंगजेबाची दाढी समजली जायची, आणि औरंगजेबाची दाढी ओढणं कोणाचे काम नव्हतं, बरोबर. आणि महाराजांना औरंगजेबाची दाढी ओढायची होती, सुरतेवर हल्ला करायचा होता. महाराजांनी जेव्हा सुरत पहिल्यांदा लुटली त्याच्यानंतर औरंगजेब सावध झाला. हो, आणि औरंगजेबाने पहिल्यांदा काय आज्ञा केली की आता ताबडतोब या सुरतेच्या भोवती तुम्ही तटबंदी बांधा, बरोबर. मग त्याच्यानंतर औरंगजेबाच्या आज्ञेने सुरत शहराभोवती तटबंदी बांधली गेली, बरोबर. आणि जेव्हा महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटायला जेव्हा महाराजांनी केली, मोहीम आखली, त्यावेळी प्रतापराव गुजर सुरतेच्या शहरासमोर उभा राहिला, आणि त्याने त्यांच्या तिथले जे इंग्रज होते सुरतेला व्यापारासाठी त्यांना पत्र लिहिलं. त्याच्यात प्रतापराव गुजर काय म्हणतात माहिती का? प्रतापराव गुजर त्यांना सांगतात की आम्ही तोंडातून शब्द पडायला जेवढा वेळ लागतो ना तेवढ्या वेळात आम्ही, म्हणजे शिवाजी महाराजांनी पन्हाळा आणि साल्हेर सारखे महत्वाचे किल्ले जिंकून घेतले, म्हणजे एवढे कमी वेळात. तरी तुम्ही सुरतेसोबत भोवती जी तटबंदी बांधली ना तर त्याची काय गोष्ट करता, आमच्या समोर ती किरकोळ आहे. अच्छा, म्हणजे या गडकोटांच्या जोरावर म्हणजे जे काय महाराजांनी उभारलं होतं स्वराज्य, तर त्यांच्या सेनापती सैन्यात सुद्धा तेवढा आत्मविश्वास आला होता की आपण औरंगजेबाला सहज लढा देऊ शकू. आता सगळ्या शेवटाला येतं मी, शिवाजी महाराजांनी ओळखलंच होतं की कधी ना कधी औरंगजेब स्वराज्यावर चालून येणार, आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ती शिवाजी महाराजांची जी हे होती ते खरं पण ठरलं. संभाजी महाराजांनी जेव्हा सूत्र हातात घेतली तर त्यावेळेस औरंगजेब लाखोंची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला. हो, त्यांना वाटलं होतं की संभाजीराजे त्याच्या पुढे लढू शकणार नाही, बरोबर. पण शिवाजी महाराजांनी जे गडकोट उभारली होती, साखळी उभारली होती, म्हणजे नाशिक मधील जो साल्हेर सगळ्यात उंच किल्ला आहे तिथून तर पूर्ण तामिळनाडू जिल्ह्या जिंजी किल्ल्यापर्यंत असे 360 किल्ल्यांची, नवे जुने किल्ल्यांची साखळी उभारली होती शिवाजी महाराज. आणि औरंगजेब जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रात आला तर त्याने पहिला वेढा दिला नाशिक जवळच्या छोट्याशा रामशेज नावाच्या किल्ल्याला. रामशेज, त्याला वाटलं की हा छोटासा टेकडीवाजा किल्ला आहे आणि त्याच्याकडे लाखोची फौज, की हा छोटासा किल्ला किती वेळ लढणार.
मग आपण मुहूर्त करूया, शुभ मुहूर्त, म्हणजे रामशेज किल्ला जिंकून या मोहिमेची शुभारंभ करूया. बरोबर. पण रामशेज सारख्या छोट्या किल्ल्याने औरंगजेबाची जिरवली, म्हणजे जिरवली म्हणतो मी, कारण 5-6 वर्ष तो रामशेजचा किल्ला लढत राहिला. बापरे. म्हणजे औरंगजेबाला सहजासहजी जिंकता नाही आलं. रामशेज सारखा छोटासा किल्ला, आणि त्यात म्हणजे तो रामशेजचा जो लढा झाला तर त्यातून औरंगजेबाने खरं तर बोध घ्यायला पाहिजे होता. एक एक किल्ला जिंकण्याच्या नादात त्यांनी पडायला नव्हतं पाहिजे. बरोबर. पण तरी औरंगजेबाला असं वाटायचं की, औरंगजेब म्हणायचा की या दुष्ट जमातीचे म्हणजे या मराठ्यांचे निवासस्थान म्हणजे इथले किल्ले, बरोबर, आणि ते किल्ले आपण जिंकून घेतले पाहिजे. त्यामुळे औरंगजेब प्रत्येक किल्ला जिंकण्याच्या नादी लागला. रामशेजचा किल्ला जसा 5-6 वर्ष लढला, तसाच तो कित्ता स्वराज्यातल्या अनेक किल्ल्यांनी गिरवला. हो. जिंजीचा वेढा सुद्धा 7-8 वर्ष चालला. बरोबर. पन्हाळा किल्ला असू दे, सिंहगड किल्ला असू दे, सातारचा किल्ला असू दे, वर्ष लढले औरंगजेबाविरुद्ध. नंतर औरंगजेबाला सुद्धा कळलं की या जो युद्ध चालू आहे त्याच्यात आपण जिंकणार नाहीये. तरी औरंगजेब कोट्यवधी रुपयाचा खजिना म्हणजे खर्च करून मराठ्यांचा प्रत्येक किल्ला जिंकण्याच्या नादी पडला. शेवटी या प्रयत्नात तो फसला, आणि शेवटी या महाराष्ट्राच्या भूमीतच औरंगजेब संपला. अगदी म्हणजे शिवाजी महाराजांसारख्या द्रष्ट्या दुर्गपतीने जे किल्ल्यांचं उभारले, बांधकाम केलं, त्यांच्या जोरावर शेवटी निर्णायक युद्धात औरंगजेबाचा पराभव झाला. मी एक शेवट करतो, औरंगजेबाच्या मृत्यूपत्राने शेवट करतो. हो. औरंगजेबाने मृत्यूपत्र लिहिले त्याचं, तर त्याच्यात एक मृत्यूपत्रातला एक भाग सांगतो तुम्हाला. औरंगजेब त्या मृत्यूपत्रात असं म्हणतो की, राज्याचा प्रमुख या नात्याने मला जे आपल्या राज्यात जे काही चाललंय त्याची माहिती असणं आवश्यक आहे. बरोबर. एखादा क्षण जरी आपण बेसावधपणे राहिलो तर आयुष्यभर जे आपण काम केलंय ते वाया जाण्याचा धोका असतो. माझ्या एका क्षणाच्या बेसावधपणामुळे शिवाजी आग्र्याच्या कैदेतून सुटका झाली त्याची, आणि तो स्वराज्यात परतला. त्यामुळं मला माझ्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत मराठ्यांशी लढा द्यावा लागला. तर त्यामुळे तुम्ही बोध घ्या, असं तू त्याच्या मुलांना सांगतोय. बरं. औरंगजेबाने सुद्धा मान्य केलं की शिवाजी महाराजांमुळं की मला शेवटपर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यू पश्चात सुद्धा संभाजी महाराजांविरुद्ध लढावं लागलं, राजाराम महाराजांविरुद्ध लढावं लागलं, ताराराणी लढावं लागलं, तरी माझा या युद्धात पराभव झाला. बरोबर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. खरं तर खूप अजून बोलता येईल या विषयावर, कारण छत्रपती शिवराय हा फक्त प्रेरणेचा विषय नाही आहे, हा सखोल संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. आणि तुमच्यासारखे अभ्यासक, तुमच्यासारखे दुर्ग अभ्यासक मी म्हणेन, ज्या वेगवेगळ्या अंगांनी जेव्हा हा विषय मांडतात तेव्हा मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं शिवरायांचे अज्ञात पैलू आपल्या दर्शकांच्या समोर येत असतात. तेव्हा दर्शक हो, छत्रपती शिवरायांचे अज्ञात पैलू या मालिकेमध्ये हे पहिलं पुष्प गुंफलं होतं डॉक्टर संग्राम इंदोरे सरांनी. गड किल्ले आणि मी हे त्यांचं पुस्तक, हे जे बेस्टसेलर पुस्तक ठरलेलं आहे, ते पुस्तक सुद्धा आपण नक्की सर्वांनी वाचावं. त्यातली चित्र सरांनी स्वतः टिपलेली आहेत, ती छायाचित्र सुद्धा आपण नक्की पाहावीत. आणि असेच उत्तमोत्तम विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येणार आहोत. मूक विश्वच्या या यूट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा. डॉक्टर संग्राम इंदोरे सर, पुन्हा एकदा तुम्ही इथं आल्याबद्दल मी तुमचे मूक विश्व टीमच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना मी असं सांगू इच्छितो, महाराजांचे अज्ञात पैलू अधिकाधिक अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद.